नमस्कार. मी अहमदाबादहून सुनैना पळसुले, वय वर्ष 60. आता माझ्या वयाला अनुरूप अशीच गोष्ट मी निवडली आहे, जी मी व्हॉट्सॲपवर कुठेतरी वाचली होती आणि मला ती खूप आवडली. जे षट्विकार आहेत, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, लोभ, हे जे षट्विकार ते प्रत्येक माणसांमध्ये कमी जास्त प्रमाणात असतातच. पण ह्यापैकी कोणत्याही विकाराचा अतिरेक होऊ नये असा काहीसा संदेश देणारी ही गोष्ट. कुमार संभव सारखी खंडकाव्य, ऋतुसंहार सारखे महाकाव्य किंवा अभिज्ञान शाकुंतल सारखं नाटक लिहिणारे महाकवी कालिदास अतिशय विद्वान. त्यांच्या विद्वत्तेचा त्यांना थोडाफार अहंकार झाला होता. हे कालिदास एकदा प्रवासाला निघाले. चालता 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 त्यांना खूप तहान लागली. ते इकडे तिकडे पाणी शोधू लागले. जवळच एका विहिरीवर एक वृद्ध स्त्री त्यांना पाणी भरताना दिसली. ते तिच्याजवळ गेले आणि म्हणाले, माते, मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य लाभेल. त्या वृद्ध स्त्रीने त्यांना निरखलं आणि म्हणाली, बाळा, मी तुला ओळखलं नाही. तू तुझा परिचय दे, मी तुला पाणी देते. आता कालिदास आपला परिचय देऊ लागले. कालिदास म्हणाले, मी प्रवासी आहे. वृद्ध स्त्री म्हणाली, प्रवासी फक्त दोनच, एक सूर्य आणि दुसरा चंद्र. दिवस रात्र चालतच असतात. कालिदास थोडासा विचार करून म्हणाले, मी अतिथी, पाणी मिळेल? त्या वृद्ध स्त्री म्हणाली, अतिथी ही फक्त दोनच बरं बाळा, एक तारुण्य आणि दुसरं धन, जे आपल्याजवळ कधीच राहत नाही, निघून जात. आता कालिदास थोडेसे हतबल झाले आणि म्हणाले, मी सहनशील, आता तरी पाणी मिळेल? त्या वृद्ध स्त्री म्हणाली, अरे सहनशीली फक्त दोनच, एक ही धरती आणि दुसरी झाडं. धरती जी पुण्यवान लोकांबरोबर पापी लोकांचं ओझही वाहते, आणि झाडं त्यांना कितीही दगड मारले तरी मधुर फळच देतात. आता कालिदासांना समजेना काय सांगावं. कालिदास म्हणाले, मी हट्टी आहे. त्या वृद्ध स्त्री हसून म्हणाली, अरे तू कसा हट्टी असशील? हट्टी ही फक्त दोनच, एक नख आणि दुसरे केस. कितीही कापा तरी वाढतच जातात. आता मात्र कालिदास काही बोलायच्या मनस्थितीत नव्हते. त्याने चक्क त्या वृद्ध स्त्रीचे पाय धरले आणि पाण्यासाठी विनवणी करू लागले. एवढ्यात एक आवाज आला, उठ बाळा. त्यांनी चमकून वर पाहिलं तर साक्षात सरस्वती देवी उभी होती. ते नतमस्तक झाले. सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, बाळा, शिक्षणानं ज्ञान मिळतं, अहंकार नाही. या शिक्षणाच्या बळावर तुला जी प्रतिष्ठा, मान, सन्मान मिळाला त्याला तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार झाला. तुझे डोळे उघडणं गरजेचं होतं. आता मात्र कालिदासानं आपली चूक समजली. ते पोटभर पाणी प्यायले आणि आपल्या प्रवासाला निघून गेले. तात्पर्य काय? तर विद्वत्तेचा कधी अहंकार धरू नये आणि दुसरं, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कधीच चांगला नाही, हो की नाही? कशी वाटली माझी गोष्ट? तुम्हाला आवडली ना? धन्यवाद.